एक क्रीम द्या फेरान लावली. अरे आटापना बायांच्या वर नटत तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं बाजू द्या. अरे माजला का रे धनगरड्यांनो. माजुरी आवला रे बाबा ही उचला कोकरच चालवलं ती पोरगी नाही चालवलं. लुटमार करून खाते तू बाळ ताणून मारी ना. नमस्कार, मी शशांक शेंडे. 22 ऑक्टोबरला चित्रपट रिलीज होतोय ख्वाडा. त्याच्या संदर्भात मी तुमच्याशी बोलतो आहे की आता काय प्रोसेस होती, कशी होती प्रोसेस. बऱ्याचशा चॅनल्सवरून आपण बघितलेलं पण आहे की कसं आहे, कशा पद्धतीने फिल्म झालेली आहे. मला जे वाटतं आहे, मनापासून जे वाटतं आहे ते मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे मला असं वाटतं की मराठीमधलं आहे ना ऑलमोस्ट आहे ना मोगले आझम म्हणावा ना, इतक्या दिवस आम्ही शूट करत होतो. म्हणजे ऑलमोस्ट 3.5-4 वर्ष शूट करत होतो. मग खूप सारे प्रॉब्लेम्स येत होते त्याच्यामध्ये. आर्थिक प्रॉब्लेम्स होते. त्याच्यानंतर मग ज्या गावामध्ये आम्ही शूट करत होतो तिथे अचानक पाऊस चालू झाला आणि आम्ही दुष्काळी भागातलं काही हे होतं, त्याच्यामुळे ते शूट थांबवावं लागलं. दुसऱ्या शूटला ज्या वेळेला आलो त्यावेळेला 1-2 दिवस झाले लोकांच्या कोणाच्या परीक्षा होत्या. त्यामुळे ऑलमोस्ट आम्ही 6 शेड्यूल केली या संपूर्ण चित्रपटाची. 6 शेड्यूल केली आणि ती नाव त्याचं ख्वाडा होतं आणि त्या नावाला, ते चित्रपटाच्या नावाला चित्रपट पूर्णपणे जागला. कारण त्यांनी ना अत्यंत सुरळीत असं कुठेही शूटिंग होऊ दिलं नाही. प्रत्येक स्टेजवरती ख्वाडा होता त्याला. मग काही जरा होतं चाललं बंद पडलं. मग उदाहरण सांगायचं झालं तर कॅमेरामन, आमचा पहिला कॅमेरामन जो होता, नाव सांगत नाही मी, पण तो पहिला कॅमेरामन जो होता तो पहिल्या दिवशी सोडून गेला. त्यांनी पहिल्या दिवशीचं शूट बघितलं आणि तो आला आणि तो म्हटलं सर नहीं यार मैं नहीं कर सकता हूँ काम. म्हटलं क्यों, क्या होगा. नहीं सर मुझे नहीं पता, मैं क्या हो गया मुझे पता नहीं. मग पहिल्याच दिवशी शूटिंग थांबलं आमचं. पहिल्या दिवशी शूटिंग थांबलं. मग आम्ही शोधाशोध केली, कोण आहे कुठे आहे काय. मग आमचा दुसरा मित्र आला, एक राकेश भिलारे नावाचा मित्र आला. तो म्हटलं चल मी शूट करतो. तो आला 8 दिवस त्यांनी शूट केलं आणि तो म्हटलं की यार नाही होऊ शकत यार. मग आमच्या मतांमध्ये आणि ह्याच्यामध्ये फारच अंतर आहे. तर आम्ही नाही, मग परत मध्ये 2 झाले आणि सगळ्यात फायनली आमच्याकडे आलं वीर धवल पाटील आलं. मग ऑलमोस्ट 7वा कॅमेरामन होता. व्हायचं काय की ते ज्या गोष्टी टेक्निकली भाऊरावशी बोलायला जायचे त्या भाऊरावला डायजेस्ट व्हायच्या नाही किंवा कळायच्या नाहीत. आणि भाऊराव जे सांगतोय ते त्यांना कळत नव्हतं, कारण हे काही ना काहीतरी सेटअपमधनं काम करून आलेली ही लोक होती. आणि भाऊराव तसं कुठेही असिस्टंट वगैरे म्हणून काम करून आलेला नव्हता. तो डायरेक्ट काम करत होता. त्याला जे व्हिज्युअल दिसत होतं ते मला असं पडद्यावरती पाहिजे हा त्याचा हट्ट होता. आणि टेक्निकलची जी लोकं असायची ती सांगायची की अरे बाबा हे जे तुला जे अपेक्षित आहे जे व्हिज्युअल दिसणं ते इतकं साधं नाही आहे. मग उदाहरण सांगायचं झालं तर आमचं शेकोटीचा सिक्वेन्स होता की शेकोटी समोरचं, तर शेकोटीच्या सिक्वेन्सला भाऊराव म्हटलं मला याला सोर्सच नको आहे. तो म्हटलं असं कसं होईल, मोठ्या पडद्यावरती गेल्यानंतर तो ग्रेन दिसणारच नाही आपल्याला, सगळं काळच दिसेल आपल्याला. म्हटलं नाही, ते जेवढं तुम्हाला शेकोटीचा जेवढा सोर्स आहे ना तेवढाच तुम्ही वापरा, दरवाजे वापरू नका. त्याच्यावरनं आमचं एक 4-5 तास शूटिंग थांबलं तिथे. मग त्याच्यानंतर समजावी करत ते शूटिंग फायनली कंप्लीट झालं. फिल्म कंप्लीट झाली, एडिट बघितलं. काय होतं ना, मला असं वाटतं की ती जोपर्यंत चित्रपटाला यश मिळत नाही ना तोपर्यंत त्याच्याविषयीच्या आहेत ना बऱ्याचशा उलटसुलट चर्चा चालू असतात की अरे असं नव्हतं करायला पाहिजे, तसं नव्हतं करायला पाहिजे. हे सुदैवानी म्हणा किंवा कशाही पद्धतीने म्हणा ह्यांच्यामधल्या कॅलिबरनी असेल किंवा ती लोकांना त्यावेळेला तो विषय हिट झाला असेल. ह्याच्यामुळे झालं काय की ती फिल्म मग तसं आपण म्हणतो ना की पायघड्या घालून यश येतं त्या एखाद्या प्रोजेक्टकडं किंवा एखाद्या प्रोजेक्टचं नशीब चांगलं असतं ते ह्या प्रोजेक्टच्या बाबतीत घडलं. आणि ते यश आहे ना असं समोर येत गेलं त्याच्या. आणि मग नंतरचे जे काही वाद असतात, विसंवाद असतात, भांडणं असतात ना, ही सगळी आहेत ना त्या मिळालेल्या यशाच्या ह्याच्यात आहे ना ती पूर्णपणे बाजूला सारली जातात. मराठी चित्रपट सध्या खूप चांगला धंदा करतो आहे, खूप चांगल्या लेवलवरती आहे. हे आहे मग जर आपण त्याचं स्टॅटिस्टिक्स मांडलं किंवा जर लॉजिस्टिक्स जर बघायला गेलो की काय एखादा चित्रपट सुपरहिट चित्रपट केव्हा होतो तर 40 करोडचा धंदा केला आहे, 50 करोडचा धंदा केला आहे असं सांगितल्यानंतर आपण असं म्हणतो की हा चित्रपट सुपरहिट झालेला आहे. मला सांगा महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणाऱ्यांची लोकसंख्या किती आहे तर साधारणतः 13 करोड लोक आहेत.
30 करोड 40 करोड रुपये कलेक्शन होतं. म्हणजे 100 रुपयांनी जर आपण काढला हिशोब तर 30-40 करोडचा, तर हार्डली 30 किंवा 25 लाख लोक जेव्हा फिल्म बघतात थिएटरमध्ये जाऊन, त्यावेळेला हा आकडा आपल्याला दिसतो, जो 13 करोडच्या अगेन्स्ट 4% सुद्धा नाही. आणि मला वैयक्तिक अत्यंत असं वाटतं की ही शर्मेची गोष्ट आहे आपल्यासाठी की संपूर्णपणे 13 करोड म्हणजे 13 करोड लोकांपैकी 4% लोक फक्त मराठी लोक जी आहेत जी थिएटरला जाऊन फिल्म पाहतात. म्हणजे आज नाटकाची तीच स्थिती आहे आणि सिनेमाची तीच स्थिती आहे की आम्ही मराठी इंडस्ट्री जी आहे ही अनुदानाच्या ऑक्सिजनवरती जगते आहे. मला 4 जण जेव्हा भेटतात तेव्हा विचारतात, यार तुमच्या इथे बाहुबलीसारखी फिल्म का नाही निर्माण होऊ शकत? म्हटलं कशी निर्माण होणार आहे, कशी निर्माण होणार आहे फिल्म बाहुबलीसारखी? होऊच शकत नाही. 10% सुद्धा आपलं प्रमाण वाढलं जात नाही, जे 4% आणि 5%वरती आहे. आणि आम्ही खुश होतो की नाही चला आमच्या फिल्मी 40 करोडचा धंदा केला, 50 करोडचा धंदा केला. आणि मला वाटतं जेन्युइनली मला असं वाटतं की ही परिस्थिती बदलायला पाहिजे आणि ही तुमची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे प्रेक्षक म्हणून. जर मराठी भाषा जगवायची असेल तर ती ह्याच माध्यमातून जगणार आहे, गाण्यांमधनं जगणार आहे, चित्रपटांमधनं जगणार आहे, सिरियलमधनं जगणार आहे, पुस्तकांमधनं जगणार आहे. आणि ती जर जगावी वाटत असेल तर ती तुमची नैतिक जबाबदारी आहे की ही भाषा जगवणं आणि ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं ही आपली वैयक्तिक नैतिक जबाबदारी आहे. मी शशांक शेंडे, आपण पाहतात ओनली मी. थँक्यू.